आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। हॅलो ताई, अगं फोन का उचलत नव्हतीस? राणा आला का घरी? ताई तुमचं भांडण मिटलं ना? ताई अगं बोल ना काहीतरी। ताई ओवी अगं काय सांगू मी, अजून आले नाहीये ते घरी। मागच्या वेळी असेच भांडून गेले होते आणि काय करून घेतलं होतं माहितीये ना तुला। त्यावेळी बाबांनी शोधून आणलं म्हणून यावेळी आता मी काय करू मला खरंच सुचत नाही अगं। ताई राणाचं वागणं विचित्र आहे, पण तू त्याला समजून घ्यायला हवं, तो शांत राहायला हवं। हे बघ, तो जरी रागाने बोलला तर तू त्याच्या रागाने उत्तर दिलंस तर मला कळत नाही असं वाटतंय का तुला? अगं पण सुचतच नाहीये मला, मी काय करायला हवं आता? हे बघ, काळजी करू नकोस, तो परत आला की नीट समजाव त्याला, शांतपणे समजाव। समजावते, प्रत्येक वेळी समजावते आणि दुसऱ्या दिवसापासून पुन्हा तेच सुरू होतं। ओवी, बाबांना सांगूया का ग आपण? ताई अगं बाबांना कसं सांगणार? त्यांनी राणाला जॉब लागलाय म्हणून, मी आले म्हणून गोडाधोडाचा बेत केलाय। त्यात त्यांना जर राणा घरी नाही आलाय, नोकरी सोडली हे सांगितलं तर खूप टेन्शन घेतील ग। नकोच सांगायला बाबांना। बरोबर आहे तुझं, बाबांनी विचारलं तर तू सांग की हे थकून आले होते म्हणून नाही जमणार आम्हाला यायला। हा ताई तू काळजी नको करूस, राणा येईल परत, अजून थोडा वेळ वाट बघ, आणि तो आला की मला लगेच फोन कर। हो, आणि दुसरं काही असलं तरी मला कळव। राणा कुठे गेला असेल? राजा भो नाना, तुमच्या नशिबाची वाटी फुटकी ती फुटकीच निघाली राव। गेलं 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 राणा शेठ, सगळं वाहून गेलं, काही नाही राहिलं तुमच्या हातात। चले किरण्या, दुकान बंद करायची वेळ झाली, निघूया। ते राहू दे, ठेवून दे, नाही गे रजिस्टर ठेवून दे नीट। हा निघूया आपण, चल। ए कार्त्या, दुकान बंद बिन नाही करायचंय आज, आपण इथंच झोपणार आहे आज रात्रभर। मला नाही घरी जायचं राव नाना, घरी ती आपली बायको वृंदा जम कटकट करती राव डोक्याला, मला नाही यायचं तिला तोंड दाखवायला, आपण इकडेच झोपणार रात्रभर। बघ हे राणा, हे दुकान ना आता माझं आहे, तुझी मनमानी नाही चालणार इथं। ए कोण म्हणलं रे दुकान तुझे? कोण म्हणलं? हा हे बघ ऐक, हे दुकान आपलं होतं, आपलं आहे आणि आपलंच राहणार आहे। हे बघ राणा, हे दुकान ना आता घटनेच आहे, हा आपण भाडं देतो त्याला, काय धंदा करतोय आपण इथे। जा शांतपणे घरी जा, ते सकाळी येऊन काम आहेत ना आम्हाला, तुझ्यासारखे नाही आम्ही। ए
आपण इथं असताना स्वतःला दुकानाचा मालक म्हणून घेणार तू कोण रे? हा, कोण आहे तू? हे दुकान तुझं आहे? हा, बोल ना, हे दुकान तुझं आहे का? अरे बोल ना, दुकान तुझं आहे का? माझ्या दुकानात येऊन मलाच धक्का मारतोय. हा, मारतोय. मार. काय करणार आहे तू? काय करणार आहे तू? मारणार आहे का मला? मार, मार ना. नाही, मार. त्या हातबीत लावायचं नाही त्याला. थोड्या वेळाने फेकून दे दुकानाच्या बाहेर. दिवस उजाडला तरी यांचा पत्ता नाहीये, फोन लागत नाहीये. कुठे असतील? ताई, ताई, राणा आला ना घरी? किती वाजता आला रात्री? ओवी अजून आले नाहीये ते. रात्रभर झोप नाहीये का, जेवण नाही गेलंय काही. अगं मग तू मला फोन का नाही केलास? तुला सांगितलं होतं ना मला फोन कर म्हणून. ओवी, बाबांना कळलं की हे घरी नाहीयेत तर बाबा रात्रभर जागले असते ग. शोधाशोध केली असती त्यांनी आणि बाबांना त्रास नको द्यायला म्हणून फोन नाही केला. म्हटलं सकाळपर्यंत वाट बघते पण त्यांचा पत्ताच नाहीये ग. राणा, ओवी, बाबांना अरे ओवी, काय ग, तू इथेच होय? अच्छा अच्छा, घरी जाण्यापूर्वी बहिणीला भेटायला आलीस? हं? हो. अरे वृंदा, अगं राणा कुठे आहे? झाली की नाही त्याची तयारी? हा, अरे त्याला मला वेळेत पोहोचा हा तिकडे त्या देवराजच्या दुकानात. तर प्रचंड चिडेल तो. वेळेचा आणि शिस्ते भयंकर पक्का आहे तो. हा, चल त्याला मला आवर पटकन आणि निघ आणि वेळेत पोहोच तिकडे. राणा, हे राणा. बाबा, हा, ते टपरीवर गेलेत चहा प्यायला. हा, टपरीवर? अच्छा, म्हणजे सकाळी लवकर उठलाय मला काळजीने. हा, याचा अर्थ नोकरीचं मनावर घेतलंय पठ्ठ्याने. वा वा वा, बर बर, माझी चिंता गेली. हो हो हो, जाईल जाईल, आता वेळेत जाईल तो. हो हो. पण काय गं वृंदा, हा, अगं त्याला टपरीवर चहा प्यायला पाठवलंस तू? हा, इथेच घरात 2 घोट बनवून दिले असतेस तर काय बिघडलं असतं तुझं? हा, तू पण ना खरंच मूर्ख. त्यांनी वेळेत पोहोचणं महत्वाचं ना तिकडे. मग पण ठीक आहे, गेला ना तो. ते त्याला बघायला आलो होतो, गेला की नाही ते. मग ठीक आहे, मी निघतो माझ्या कामाला. शिकवणीला उशीर नको व्हायला. हो. चल. ताई, चल आपण राणाला शोधायला हवं. कुठे शोधणार पण अगं यांना? कुठे असतील? मास्तर, हो मास्तर, तुमचा जावई बघा दारू पिऊन पडला इकडे. माझा जावई? हो हो, तुमचा जावई. ए राणा, अरे उठ बाळा. कुंदा तुम्हाला मी त्याच्या टपरीवर. हे राणा, उठके, उठ लवकर. मास्तर आले, उठ. ए राणा, ए उठ उठ उठ. ए राणा, ए उठ. हे यार जाऊ दे ना, सोडणार आहो आपल्याला. अरे चल, त्रास देतोय. चल फुट. अरे आता उलटून बोलतो मास्तर ना. युद्ध कुठे आहे त्याला? नोकरी करत होता रेशनच्या दुकानात. ती नोकरी कालच सोडली त्यांनी ती भांडून. ए राणा, चल चल उठ उठ, घरी चल. चल चल. ए उठ.
यानेच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता मागे. हो पण देवाच्या कृपेने वाचला. आमच्यासाठी जरा रिक्षा बघता जरा. हो बघतो. हे असं काही वागतं तर कसं काही कसं नाही वाटलं रे. हं? अरे मी वृंदा ओळी आम्ही सगळ्यांनी तुला बरोबरीने समजावलं ना तरी पुढे तसाच वागलास तू. घरी चल बघतो तुला मी. जरा उचल काय चला. पकडा रे जरा. या या या. ताई चल लवकर. कुठे असतील माहित नाहीये ग. काळजी नको करूस, शोधूयात आपण. बाबा या या दादा इकडे इकडे जायचंय आपल्याला. सावकाश सावकाश. हळू बाबा काय झालंय? हा बाबा काय झालं? चहा प्यायला गेला होता ना. हे सांगतो सगळे प्रताप सांगतोय इकडे. व्यवस्थित थांबा. व्यवस्थित थांबा. सगळं सांगतो काय काय त्याने केलंय ते. वा लवकर. काय बाबा? बरोबर सगळं सांगतो बाजूला वा. या हळू हा. हळू. माझं माझं ताई दादा खूप खूप धन्यवाद तुमचे. बाबा माझ्याशी खोटं बोललीस तू. हा सांगितलं हा चहा प्यायला गेलाय टपरीवर. बघ बघ कुठला चहा पिऊन आलाय कसा चहा पिऊन आलाय बघ तुझं नवरा सकाळ. बघ बघ. बाबा बाबा हो तुम्हाला टेन्शन नको म्हणून आम्ही नाही. काही बोलायचं नाही काही बोलायचं नाही मला. आता बघत काय राहिलीस. उठ तरी जात पाणी घेऊन आणि मार त्याच्या थोपाडावर मार. जा उठ उठ. बघ 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 शुद्ध आहे का बघ. अहो बघा ना इकडे. हे कोण आहे रे? होय? घरी आहात तुम्ही? बाजूला हो ते बाजूला हो. बाबा केलं नाही मी तुझ्यासाठी. नोकरी शोधली तुझ्यासाठी तर म्हणे मदत केली. पाचशे सुमार आहे तुझ्या त्याचे असे पाक फेडले त्याचे. मदत करू पाहिली तुला तर तेव्हा लाच मारलीस तू. आणि तो दारू राहून झोकाट्यावर रस्त्यावर. बाबा हो शांत व्हा नाही तर तुम्हाला काहीतरी होईल. काळजी वाटत असेल ना तर याला समजावा. त्याला सांगा नीट समजावा त्याला. नीट वाग नीट वाग. तात्काळ फोन करायचं ना आत्तापासून तात्काळ फोन कर. बाबा 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 हो ओ काका राणा अरे अजून किती वेळ तुझ्यामुळे सगळ्यांनी त्रास सहन करायचा आहे. तुझ्यामुळे ताई जेवली नाहीये झोपली नाहीये. अरे आता तरी सुधार. तू जर सुधारला नाहीस तर सगळं संपून जाईल. किती वेळ तुला संधी द्यायची तरी पण तसाच वागतोय. अरे समीरकडे बघ स्वतःचं दुकान ओवी बास. किती बोलणार आहे त्यांना? बाबांसारखं मारणार आहेस आता. ताई अगं जेव्हापासून समीरने बिझनेस सुरू केलाय ना तेव्हापासून सुरू झालंय हे सगळं. तू जा प्लीज. तू जा म्हणतेय ना तुला.
बाबा ओविताईची बॅग का पॅक करायची आहे? सासरी जाते परत, सोडून येतोय मी तिला. आत्ता लगेच? पण असं अचानक का जायचं ठरलं? म्हणजे सगळं ठीक आहे ना? अरे मी सांगतोय तेवढं करा ना तुम्ही. घ्या बॅग भरायला, घ्या तिची पटकन. आभा जा ओविताईची बॅग घेऊन. मी आलो, रिक्षा घेऊन येतो. ताई बाबा म्हणतात म्हणजे नक्कीच काहीतरी कारण असेल. पण काय झालं अचानक? काही घडलंय का? कदाचित वृंदाताईच्या टेन्शनमुळे मला त्रास होऊ नये म्हणून बाबा मला परत पाठवत असतील. ताई अगं प्लीज प्लीज बोल ना काहीतरी. तू अशी अचानक का घरी जातेस? काही नाही, समीर तिकडे एकटे आहेत ना, त्यांच्या जेवणाच्या काळजीने वगैरे म्हणाले असतील बाबा. बरोबर आहे त्यांचं, मला तिकडे जायला हवं. मी बॅग भरून येते. ताई तू थांब, आबा बॅग पॅक करते, मी आले बघून. हं? ओवी तू निघतेस आता? हो, बाबा म्हणतायत तर. ओवी मी खूप ताई ताई अगं रडू नको. आभा आणि मुक्ताने तुला रडताना पाहिलं तर काय सांगायचं त्यांना? आपण जी राणाची अवस्था पाहिली ती त्यांना कशी सांगणार? सांग बघू. नाही, हे आपण त्यांना नाही सांगू शकत. प्लीज प्लीज तू शांत हो. बरोबर आहे तुझं, त्यांना नकोच सांगायला. पण मी रागाच्या परत तुला खूप काय बोलून गेले. ताई सध्या आमच्या बाबतीत अगं काय घडतंय? नको वाईट वाटून घेऊ. आणि तुला काहीही बोलावंसं वाटलं तर मला फोन करत जा. ओवी एक मिनिट थांब. हे घे. ओवी नाही, मी नाही घेणार आहे. मी पैशांसाठी नाही, मी तुला भेटायला आले, तुला सॉरी बोलायला मला आले. माहितीये, मी बहीण आहे तुझी. बहिणीकडून पैसे घ्यायला काय प्रॉब्लेम आहे? घे. आणि तू लहानपणी कितीतरी वेळा तुझ्या खाऊचे पैसे दिलेस मला. तू त्यासमोर हे काहीच नाहीये. ओवी पण घे घे.
बोलते थांब ना आणखीन 2-3 दिवस. मी बोलू का बाबांशी? रिक्षा आली दारात. ओवी चला लवकर. हो बाबा. हा, या बाय. मी येते. काळजी. काळजी घे. मुक्ता आभा. येते. काळजी घे. हो हो हो. बरं तू निघतेस ना आता? हा, तुझ्याकडे अजून एक चावी आहे ना? बरं बरं ठीक आहे. बरं हे बघ, काही घाई करू नको, आरामात ये. धावपळ नको. हो मी जेवेन, काळजी नको करू. हा, संध्याकाळी येतो मी, दुकानात जरा काम आहे आज. बाय बाय बाय. आई, ही भाजी आणली बघ. ठेव तिकडं. बरं आई, मी काय आता थांबत नाही, मला दुकानात खूप काम आहे, मी निघतो. आता इतके दिवसांनी आलाय समीर, थांब की थोडं. आणि आईचं जर ऐकलं तर काही बिघडत नाही. हं. आई अगं असं का बोलतेस? मग काय बोलू? हा, बायकोचा फोन आला की अगदी फोनवरती, बाई येतो मी, तू काळजी करू नको, जेवून घे, असतो आणि तसं. आणि आईने म्हटलं जरा थांब, तर वेळ नाही तुला, गाई आहे. आई जाऊ दे ग त्याला. आता त्याला त्याचा पण संसार आहे ना. आपली का आठवण येईल त्याला? गुड्डे, आई आणि मी बोलतोय, तुझं काय मध्ये? ए बाई गुड्डी, कशाला बोलते उग मध्येच? आपलं बोलणं उगाच कडू लागायचं त्याला. मला दुकानात खूप काम आहे. बघितलंस तुझं लाडका लेक कसं वागायला लागलाय ते? तुझ्याशी बोलायला पण त्याला आता धड वेळ नाहीये. काय बाई गुड्डी, माझे भोग आहेत ग सगळे. आईची गरज नाही ना त्याला आता. नमस्कार. समीर महालेंचं घर हेच ना? हो. मला ऍक्च्युली समीरला भेटायचं होतं. आत्ताच गेला, भेटला नाही का तुम्हाला? नाही, अशोक मास्तरांनी मला हा पत्ता दिला. माझ्या मुलीचं लग्न आणि पूजा आहे, तो त्यासाठी भाज्यांची ऑर्डर द्यायची होती मला. अगं बाई, हो का? या ना गुड्डी, खुर्ची दे, बसा बसा. हो. बसा. जा पाणी आण, जा चहा टाक. थँक्यू. याच्यात लिस्ट आहे, म्हणजे यात कोणत्या आणि किती भाज्या लागतील ते लिहिलेलं आहे, आणि बरोबर ऍडव्हान्सही आहे. ऍडव्हान्स पण आहे बाई. आणि ही माझ्या मुलीच्या लग्नाची पत्रिका. अहो, आम्हाला कशाला लग्न पत्रिका? हो, असं कसं? अशोक मास्तर आणि आमचे चांगले संबंध आहेत, आणि तुम्ही त्यांचे नातेवाईक, त्यामुळे तुम्हाला बोलवायलाच पाहिजे लग्नाला. ही घ्या पत्रिका. तुम्ही सगळ्यांनी नक्की यायचं बरं का? येऊ येऊ. का पाणी? हो. बसा. खरं सांगायचं तर योग जुळून आला असता तर माझी मुलगी तुमच्या घरची सून झाली. काय? अशोक मास्तरांचे मित्र डॉक्टर शरद खामकर, हं. त्यांनी मला तुमच्या मुलाचं
आय मीन आकाशचं स्थळ सुचवलं होतं, पण त्यावेळी काही योग जुळून आला नाही. म्हणजे अशोक मास्तरच म्हणाले की त्या मुलाला तर लग्न करायचं नाहीये, त्यामुळे ते सगळं राहून गेलं. मास्तरांनी सांगितलं का? हो, अशोक मास्तरांचे बंधू माधवराव त्यांच्यासारखाच माझा देखील मोठा बिझनेस आहे, आणि हा सगळा मोठा व्याप सांभाळायला मला जरा वेळ नव्हता तेवढा, आणि जमतही नव्हतं. तर खरं तर हा सगळा मोठा डोलारा सांभाळण्यासाठी मला तुमच्या मुलासारखा एक जावई पाहिजे होता, पण त्याला लग्नच करायचं नाही म्हटल्यावर प्रश्नच मिटला. नाहीतर आज माझ्या बिझनेसचा मालक तोच झाला असता. मी चहा आणते तुमच्यासाठी. नाही नको, मला अजून बरीच आमंत्रणं करायची आहेत, सो मी येतो. तुम्ही समीला तेवढी लिस्ट द्या. हा मी देते. ओके, येतो मी. हा, आणि हो, लग्नाला सगळ्यांनी यायचं बरं का. नमस्कार. बघितलंस आई, ह्या ओवीच्या वडिलांची चाल बघितलीस तू? अगं, इतकं चांगलं स्थळ आलं आणि त्यांनी आपल्याला कळवलं पण नाही. हा, आता त्यांना माहितीये ना, कळवलं असतं तर तुझा दुसरा मुलगा श्रीमंत झाला असता. मग त्यांची ती मुक्ता, ती कशी काय आपल्या भाईच्या गळ्यात खपवता आली असती. मोठ्या हुशारीने त्यांनी आलेलं स्थळ बाजूला केलं आणि त्या मुक्ताला लावले आपल्या भाईच्या मागे. आणि बाईला काय, त्याला तर काय अक्कलच नाहीये, मुक्ता मुक्ता करत फिरत बसलाय तिच्या मागे मागे. अरे मी का बोलते, तुमचं तुम्ही बघा.